खटफुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। पुण्याच्या डेक्कन परिसरातील आरसीसी क्लासेसला सील करण्यात आलंय। डेक्कनमधील आरसीसी क्लासच्या अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आली। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातनं अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? आरसीसी क्लासेसच्या अनेक ठिकाणी खरं तर कारवाई करण्यात येत आहेत आणि आता पुण्यामधून सुद्धा ही कारवाई समोर येते। काय अधिकची माहिती आहे? वृषाली, निश्चितच आरसीसी क्लासेसवरती पुणे महापालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। पुण्यातील डेक्कन परिसरात आरसीसी क्लासेस आहेत, अर्थात शिवराज मोटेगावकर ह्याचे हे क्लासेस आहेत आणि त्यांच्यावर आता पुणे महापालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो हे सगळे जे काही पत्रे होते ते या ठिकाणावरून हटवण्यात आलेले आहेत आणि पुणे महापालिकेची परवानगी न घेता अशा पद्धतीचा वापर केल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्यामुळे पुणे महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी वरती जे आरसीसी क्लासेस सुरू होते, अर्थात शिवराज मोटेगावकर याचे हे क्लासेस आहेत आणि त्या क्लासेसवरती आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पुणे महापालिकेने हे क्लासेस देखील आता सील केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या नोटिसा या महापालिकेकडून लावण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो आज सकाळच्या सुमारास या नोटिसा पुणे महापालिकेने लावलेल्या आहेत आणि या आपण पाहू शकतो आरसीसी क्लासेस या ठिकाणी सुरू होते। मात्र नीट परीक्षेच्या संदर्भात अर्थात नीट पेपर फुटीमध्ये शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केलेली आहे, त्याला सीबीआय कस्टडी देखील देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता एकूणच प्रशासनाकडून शिवराज मोटेगावकरच्या क्लासेसवरती राज्यभरात कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा क्लासेस आहे, या क्लासेसचं हे जे कार्यालय आहे त्याला देखील आता सील केलेलं आहे। अगदी नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।